हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण इम्प्युरिटीज स्टार्ट केलं आहे. इम्प्युरिटीजमध्ये तुम्ही इम्प्युरिटीज काय, कशा प्रकारचे असतात सगळं डिस्कस केलं आपण सगळं. ओके, हे चॅप्टर तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मागच्या टॉपिकमध्ये आपण नेमकं लिमिट टेस्ट काय असते आणि लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड बघितलं होतं. ओके ना. आता नेमकं लिमिट टेस्ट म्हणजेच काय, की एखादी तुम्ही चॅप्टरचं नावच आहे तुमचं त्याला इम्प्युरिटीज, बरोबर ना. तर इम्प्युरिटीज कशाप्रकारे तुम्ही ओळखू शकतात, त्यासाठी आपण कुठल्या टेस्ट करतो हे डिस्कस केलं आहे. ओके, तर आज आपण बघणार लिमिट टेस्ट ऑफ द सल्फेट. हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला काही क्युरीज असेल तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर बघितलं नंतर तर बघा, तुम्हाला काही कन्सेप्ट असतील तुम्ही मला डिस्कस करा. ठीक आहे. आता बघा, लिमिट टेस्ट ऑफ द सल्फेट बघणार आहे. आता नेमकं जे पण आपण लिमिट टेस्ट घेतो आहे त्यामध्ये त्यांच्या रिॲक्शन कशाप्रकारे होतात. ओके, स्टार्ट करूयात आपण. आताच आपण बोललो की आपण लिमिट टेस्ट कशासाठी घेतो आहे, की एखाद्या टेस्टमध्ये बेसिकली यूज फॉर कशासाठी यूज करतो आपण, कंट्रोलिंग अँड आयडेंटिफाईंग द सल्फेट इम्युनिटी इन सबस्टन्समध्ये सल्फेट किती प्रमाणात, सल्फेटची इम्प्युरिटी किती प्रमाणात प्रेझेंट आहे, म्हणजे सल्फेट किती प्रमाणात प्रेझेंट आहे त्या सोल्युशनमध्ये, त्यासाठी आपण काय करतो, ही टेस्ट करतो आहे. ठीक आहे, लिमिट टेस्ट करतो आहे. मग आपल्याला प्रिन्सिपल काय आहे, ठीक आहे. जर बेसिक तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जी पण कुठली तुम्ही टेस्ट घेणार आहे लिमिट टेस्ट, ती तुम्हाला काय करायची आहे, तुम्हाला त्या जे पण सोल्युशन असणार त्याच्यामध्ये कंट्रोल कसे करू शकतो, आयडेंटिफाय दिस सल्फेट इम्प्युरिटी. आता आपण काय बघतो, सल्फेटची बघतो म्हणजे काय, सल्फेटची इम्प्युरिटी याच्यामध्ये काय करणार आपण डिस्कस करणार, ह्या टेस्टमध्ये बघणार आहे सल्फेट किती प्रमाणात प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता प्रिन्सिपल काय आहे, की इट इज द बेस ऑन द रिॲक्शन इन विथ द बेरियम. कशाबद्दल रिॲक्शन करणार तुम्ही, बेरियम क्लोराईडसोबत रिॲक्शन करणार. ओके, इज रिॲक्ट्स विथ द सोल्युबल सल्फेट. तुम्ही बेरिलियम क्लोराईड घेतलेला आहे. ठीक आहे, बेरियम क्लोराईड घेतला आहे, त्याची रिॲक्शन तुम्ही काय करता, सल्फेटसोबत करणार, सोल्युबल सल्फेटसोबत करणार, डायल्यूट HCl यूज करणार आणि तुम्हाला फायनली काय भेटणार आहे, बेरियम सल्फेट भेटणार आहे. बेरियम सल्फेटचा काय भेटणार तुम्हाला, प्रिसिपिटेट. ठीक आहे, म्हणजे हीच तुमची टर्बिडिटी असणार आहे आणि तुमचं काय होतं, तुमचं क्लोराईड निघतो आहे. ठीक आहे. आता बघा, हे तुम्ही जो प्रिसिपेट जनरेट होणार आहे तीच तुमची काय असणार आहे, टर्बिडिटी असणार, तीच तुमची काय असणार आहे. कशाप्रकारे आपण आता ती प्रोसिजर करणार. ठीक आहे, त्या प्रोसिजरनुसार तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, आता बघा, टर्बिडिटी कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, स्टँडर्ड सोल्युशन घ्यावं लागतं. ओके ना. स्टँडर्ड सोल्युशन घेतलं की त्याचं मला टेस्ट सोल्युशनसोबत तुम्ही काय करणार, कम्पेअर करणार, ज्याच्यापैकी जास्तीत जास्त असेल ते आपण चेक करूयात. ओके, आता बघा, बेरियम क्लोराईड घेतलं आहे, त्या रिॲक्शनमध्ये काय होतं, बेरियम क्लोराईड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बेरियम सल्फेट रिएजंट. तर तुम्ही काय करणार आहे, ह्या बेरियम सल्फेट रिएजंटचा यूज करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय कंटेंट असतं, की बेरियम क्लोराईड असणार आहे, सल्फेट असणार आहे, सल्फेट फ्री अल्कोहोल असणार आहे, हे तुमचं सुपर सोल्युशन असणार. ठीक आहे, आणि पोटॅशियम सल्फेट असणार आहे. त्याच्याने काय होतं, पोटॅशियम सल्फेट असेल तर काय होतं, इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी ऑफ द टेस्ट. ठीक आहे. आता बघा, या प्रोसिजर कशाप्रकारे होणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही आता टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन कशाप्रकारे, तुम्हाला माहिती आहे नेसलर सिलेंडर घेणार आपण. नेसलर सिलेंडरमध्ये काय करणार आहे, तुमचे ह्या प्रकारचे नेसलर सिलेंडर असणार आहेत. ओके, आपण नेम हे तुमचं ए आणि ही बी. ठीक आहे, याच्यामध्ये काय करणार तुम्ही, 45 ml पर्यंत काय घेणार आहे तुम्ही, वॉटर घेणार. काय काय घेणार आहे बघा, प्रोसिजरमध्ये काय काय दिलं आहे, 1 ग्रॅम प्रिसिपेट सबस्टन्स ऑफ द सल्फेटचं घेणार आहे. ठीक आहे, 1 ग्रॅम ऑफ द सल्फेट घेणार. ठीक आहे, 2 ml ऑफ हायड्रोक्लोराईड घेणार. ठीक आहे, काय करणार तुम्ही, एक तर तुमचं हे टेस्ट सोल्युशन आपण कन्सिडर करूया, टेस्ट सोल्युशन करतो आहे आणि हे स्टँडर्ड सोल्युशन करतो आहे. ठीक आहे, स्टँडर्ड सोल्युशन. तर ह्यामध्ये तुम्ही काय काय घेतलं, 1 ग्रॅम ऑफ द प्रिसिपेट काय काय घेतलं तुम्ही, सबस्टन्स ऑफ द सल्फेटचं घेतलं आहे. ठीक आहे, नंतर 2 ml काय घेतलं तुम्ही, HCl घेतलं आहे. ओके, स्टँडर्ड सोल्युशनमध्ये पण काय करताय, की तुम्ही 1 ml ऑफ द सोल्युशन घेणार आहे सल्फेटचं. ठीक आहे, 1 ml ऑफ द स्टँडर्ड सोल्युशनमध्ये घेणार आहे. ठीक आहे, K2SO4 अँड देन 2 ml काय घेणार तुम्ही, HCl घेणार आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ दोघांच्या पण प्रोसिजर कशा सेम असणार आहे. ठीक आहे, आता ते घेतल्यानंतर तुम्ही काय करणार, 45 ml ऑफ द वॉटर ॲड करणार. ठीक आहे, आणि 5 ml तुमचं जे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय हे करणार आहे, 5 ml ऑफ द बेरियम सल्फेट ॲड करणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर होणार, 5 ml ऑफ द बेरियम सल्फेट ॲड करणार आणि किती तुम्ही रेस्ट करायला ठेवणार आणि मग फायनली तुम्हाला काय चेकआउट द तुम्ही काय करणार, टर्बिडिटी चेक करणार. ठीक आहे, हे इझिली तुमच्या लक्षात राहणार. तुम्ही ह्या प्रकारे पण राईट डाऊन करू शकता, की टेस्ट सोल्युशनमध्ये काय करणार तुम्ही, काय काय घेतलं टेस्ट सोल्युशनमध्ये, की 1 ग्रॅम सल्फेट घेतला आहे तुम्ही. ठीक आहे, वेट करून 2 ml ऑफ द HCl ॲड केलं. ओके, या प्रकारे आपण कॉलममध्ये राईट डाऊन केलं आहे, तर तुम्ही ह्या प्रकारे राईट डाऊन करणार. 245 ml ऑफ द डिस्टिल वॉटर
पर्यंत त्यांनी काय केलं आहे, फिल केलं आहे वॉटरने आणि 5 ml ऑफ द बेरियम सल्फेट घेतलं आहे. ठीक आहे, ॲडिट इन द प्रिपेअर द सोल्युशन. ह्या प्रकारे तुम्ही टेस्ट सोल्युशन बनवा. त्याचप्रकारे स्टँडर्ड सोल्युशन कशा प्रकारे बनवलं तुम्ही की 1 ml ऑफ द किती घेतलं आहे तुम्ही वेट सोल्युशन ऑफ द K2SO4चं घेतलं आहे. ठीक आहे ना, आणि त्याचे ट्रीटेड विथ 2 ml ऑफ द HCl अँड डायल्यूट कितीपर्यंत केलं तुम्ही वॉटर 45 ml पर्यंत वॉटर डायल्यूट केलं. ठीक आहे, कंप्लीट तिला काय केलं आपण 45 ml पर्यंत हे काय केलं आपण फिल केलेलं आहे. ठीक आहे, वॉटरने, डिस्टिल वॉटरने, आणि ॲड केलं तुम्ही BaSO4 रिएजंट. ठीक आहे, आता हे BaSO4 रिएजंट तुम्ही कशाप्रकारे प्रिपेअर करू शकता ते पण ॲड डाऊन केलं की 50 ml ऑफ द तुम्ही काय करणार 0.5 मोलर BaCl2 मिक्स करणार आहे विथ 55 ml ऑफ द वॉटर. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही काय करणार आहे की त्याच्यामध्ये काय घेणार आहे 20 ml ऑफ द सल्फेट फ्री अल्कोहोल घेणार आहे. ठीक आहे, हे सगळे आपण यूज मगाशी आपण रिएजंटमध्ये कुठले होते ते आपण बघत होतो. ठीक आहे ना, तर तुम्ही कुठलं घेतलं 50 ml तुम्ही काय घेतलं BaCl2 घेतलं किती 55 ml वॉटरमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय केलं 20 ml ऑफ द सल्फेट फ्री अल्कोहोल यूज केला आहे आणि 5 ml ऑफ काय घेतलं आहे तुम्ही सोल्युशन ऑफ द पोटॅशियम सल्फेट घेतलं आहे. ठीक आहे, अँड दिस ऑल डायल्यूट अप टू द काय केलं तुम्ही 100 mlच्या याच्यामध्ये पूर्ण डायल्यूट करून टाकलं. ठीक आहे, 100 ml कंप्लीट तुम्ही काय घेतलं मग वॉटर घेऊन टाकलं. ठीक आहे, हा तुमचं काय कुठलं सोल्युशन तयार झालं आहे BaSO4. तुम्ही कुठलं पण रिॲक्शन घेणार आणि BaSO4 रिएजंट तुम्हाला तयार करायचं तुम्ही ह्या प्रकारे काय करू शकता प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय बनणार आपण तर फायनल प्रोडक्ट त्याच्यावरच आहे ना. हे जेव्हा तुम्ही टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन बघितलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन बघा. जर टेस्ट सोल्युशनची जर टर्बिडिटी जास्त असेल स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा, सपोज स्टँडर्ड सोल्युशनची तुमच्याकडे काहीतरी असेल 45 वगैरे असं समथिंग धरून घेऊया तुम्ही. ठीक आहे, 45 वगैरे असेल तर तुमची टेस्ट सोल्युशनची जर सपोज 55पर्यंत गेली तर तुमचं काय होणार इथं फेल होऊन जाणार. बरोबर ना, कारण की टेस्ट सोल्युशन आहे. सपोज हे टेस्ट सोल्युशन घेतलं तुम्ही आणि हे काय घेतलं स्टँडर्ड घेतलं. स्टँडर्डपेक्षा टेस्ट सोल्युशन कसं यायला पाहिजे कमी यायला पाहिजे. हो की नाही, आता स्टँडर्डपेक्षा टेस्ट सोल्युशन तुमचं काय तर जास्त येतं आहे तर तुमची इथं काय होऊन जाणार जी रिॲक्शन तुम्ही लिमिटेडची घेणार आहे ओके मग ती तुमची काय होणार आहे फेल होऊन जाणार. आणि जर सपोज तुमची जर 5% तुमची स्टँडर्ड सोल्युशनची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, लिमिट टेस्ट तुमची 5पर्यंत असणार आहे आणि तुमची जर टेस्ट सोल्युशनची जर 2पर्यंत आली तर तुमचं काय असणार आहे हा रिझल्ट कसा असणार आहे तुमचा 5 असणार. म्हणजे स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा टेस्ट सोल्युशन कसं आला पाहिजे नेहमी कमी आला पाहिजे. नेहमी त्याची टर्बिडिटी कशी आली पाहिजे कमी आली पाहिजे. कारण की तुम्ही हे कंप्लीट मिक्स केल्यानंतर मग काय होतं तुम्हाला टर्बिडिटी तुम्ही काय करता दोघांचे आपण काय करतो चेक करतो. हो की नाही, मग त्यामुळे तुम्हाला फायनली आन्सर कळेल की हे नेमकं तुमचं सोल्युशन फेल गेलं आहे की पास गेलं आहे. ठीक आहे, मग रिझल्ट तुम्ही राईट डाऊन करू शकता की इफ द टर्बिडिटी ऑफ द टेस्ट सोल्युशन इज लेस दॅन द टर्बिडिटी ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे ते तुमचं लिमिट टेस्ट कशी असणार आहे पास नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा लेस असायला पाहिजे कशाची टेस्ट सोल्युशनची टर्बिडिटी म्हणजे ते तुमचं काय असणार आहे पास असणार आहे. आता इथपर्यंत तुमचं रिॲक्शन कंप्लीट झाली. तुम्हाला विचारला गेला क्वेश्चन की तुम्ही लिमिट टेस्ट ऑफ द सल्फेटपर्यंत राईट डाऊन करत तुम्ही इझिली सांगू शकता. ठीक आहे, त्याचा रिझल्ट प्रोसिजर तुम्ही सांगू शकतात. आता पण नेक्स्ट तुमचं आहे मॉडिफाईड द लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड अँड सल्फेट. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण की बघा हे तुम्ही मॉडिफाईड कशासाठी यूज करतात. सपोज आता ही कंप्लीट तर झाली आपली. ठीक आहे, दोघे पण नेसले सिलेंडर घेऊन आपण काय केलं ते दोघे पण टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन काय करून टाकले आपण दोघे पण कम्पेअर करून टाकले. बरोबर ना, कम्पेअर करून टाकले. पण आता काय असणार जर कलर सोल्युशन आलं तर काय करणार तुम्ही त्याच्यासाठी तुमची काय होणार ही मॉडिफाईड लिमिट टेस्ट काय होणार आहे यूज होणार आहे. ठीक आहे, आता क्लोराईड पण आणि सल्फेटसाठी पण दोघांसाठी पण तुमची काय असणार आहे सेम असणार. तर ती कशा प्रकारे होते ते बघून घेऊया. आता बघा दिस आर दोज टेस्ट आर बेसिकली यूज टू द ओव्हरकम दिस द प्रॉब्लेम ऑकर ड्युरिंग द लिमिट टेस्ट. आता काय प्रॉब्लेम येतात ते बघूया. आता सपोज तुमचा जर एखाद्या सोल्युशनमध्ये जर कलर असेल तर तुम्हाला ते इझिली टर्बिडिटी तुम्ही हे करू शकतात का नाही करू शकतात. बरोबर ना, इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जेव्हा कलरलेस सोल्युशन असणार आहे कलरलेस सोल्युशनमध्ये काय आपण इझिली सांगू शकतो. आता बघा हे कसं आहे तुमचं हे सोल्युशन कसं असणार आहे कलरलेस असणार आहे. बघा हे कलरलेस आहे इथं काहीच नाही आहे तर तुम्ही याच्यामध्ये काय पण तुम्हाला जे पण ऑब्झर्व होणार ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, पण जर सपोज कलर आता ह्या पेपरवरती बघा हे ब्लॅक पेनने लिहिलं आहे तर ते तुम्हाला काय होतं आहे जर याच्यामध्ये कलर टाकला तर तुम्हाला ते आयडेंटिफाय होतं आहे की नाही. मग ते कशाप्रकारे कलर सोल्युशनमध्ये तुम्हाला क्लिअर दिसणार लिक्विड. पण जर सपोज कलरलेस सोल्युशनमध्ये जर कलरचं असणार आहे तर हे कलर तुम्हाला दिसणार आहे थोड्या प्रमाणात दिसणार.
बरोबर ना. तर ती कशा प्रकारे मॉडिफाईड केलं ते बघून घेऊया. ठीक आहे. आता बघा फॉर क्लोराईडसाठी काय सांगितलं त्यांनी, दिस टेस्ट इज बेसिकली यूज फॉर द कलर सबस्टन्स. आपण काय यूज करतोय, कलर सबस्टन्स होतं. मग कशा प्रकारे, बिकॉज द समटाईम विल यूज इन द कलर सबस्टन्स फ्रॉम द टेस्ट सोल्युशन. आता तुम्हाला माहिती कलर सबस्टन्स कुठला असतो. आपण फॉर एक्झाम्पल आपण केमिनोफोर तुमचा कशा प्रकारचा असतो, पर्पल कलरचा असतो, सगळ्यांना माहिती, लॅबमध्ये आपण पाहिलं आहे. ठीक आहे. कलर टेस्ट सोल्युशन अँड दिस इज द कलर सबस्टन्स कॅन क्रिएट द प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम करू शकतो आपल्या टर्बिडिटीसाठी, हो करू शकतो. कारण की कलर सोल्युशनमध्ये आपल्याला फायनली रिझल्ट आपल्याला कळणार नाही की कशाप्रकारे आपण ती टर्बिडिटी ओळखायची टेस्ट सोल्युशनची आणि स्टँडर्ड सोल्युशनची. आता त्यासाठी तुम्हाला काय करायला, सोल्युशन काय करावं लागेल, कलरलेस करावं लागेल. कलरलेस कलरमध्ये कशाप्रकारे तुम्ही ते प्रिपेअर करणार आहे ते बघून घेऊया. ठीक आहे. आता बघा तुम्ही काय करणार आहे की मॉडिफाईड लिमिट टेस्टनुसार काय करणार आहे, द कलर सबस्टन्स इंटू द कलर सबस्टन्स कशाप्रकारे करणार प्रिपेअर, सो गेट द क्लिअर टर्बिडिटी ड्युरिंग द टेस्ट. आता बघा केमिनोफोर घेतला तुम्ही, पोटॅशियम परमॅंगनेट घेतला आहे. ठीक आहे. आता पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये काय करणार तुम्ही, आता पोटॅशियम परमॅंगनेट घेत होता त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, रिड्युसिंग एजंट यूज करणार आहे. इथेनॉलचं रिॲक्शन बघणार आपण. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येऊन गेलं की केमिनोफोर तुमचा पर्पल करायचा असतो आणि तो काय करणार आहे, डिस्टर्बल टर्बिडिटीसाठी काय करणार आहे, काय करणार आहे तो, काय करणार त्या टर्बिडिटी, तो आपल्याला डिस्टर्बन्स आणू शकतो. ठीक आहे ना. तर तुम्ही काय सांगू शकता की तुमचा जो केमिनोफोर आहे, तुम्ही इथेनॉल घेतला आहे तुम्ही, हा रिड्युसिंग एजंट तुम्हाला माहिती आहे. हां, तर तो काय करणार, तुम्ही रिॲक्शन करणार. तर रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, 3 मॉलिक्युल ऑफ द CH3 CHO2 MnO2. आता याचं काय होणार आहे, तुमचं केमिनोफोरचं काय होणार आहे, 2 MnO2. ठीक आहे. मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये कन्व्हर्शन. आणि मॅग्नेशियम ऑक्साईड सगळ्यांना माहिती कसा असतो, तो कलरलेस असतो. ओके नाही, मॅग्नेशियम ऑक्साईड कसा असतो तुमचा, कलरलेस असतो. ठीक आहे. मग आता झालं तुमचं केमिनोफोरचं, MnO4मध्ये रिॲक्शन. तर ही रिडॉक्स रिॲक्शन झाली, म्हणजे रिडक्शन पण होणार आहे आणि ऑक्सिडेशन पण होणार आहे. ओके. तर त्यामध्ये तुम्हाला काय भेटलं, आता कलरलेस सबस्टन्स. आणि कलरलेस सबस्टन्स भेटला म्हणजे तुम्ही काय करता, इझिली तो काय करू शकता, यूज करू शकता. बरोबर ना. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन ऑफ द केमिनोफोर कशाप्रकारे बोलतो, डिझॉल्व द 1.5 ग्रॅम ऑफ द केमिनोफोर इन 50 ml ऑफ डिस्टिल वॉटर. कशामध्ये टाकलं तुम्ही, 50 ml ऑफ डिस्टिल वॉटर अँड हीट काय केलं, वॉटर बाथमध्ये तुम्ही काय केलं आहे, हीट केलं आहे. बरोबर की नाही. आता बघा तुम्ही केमिनोफोरचं सोल्युशन घेतलं आहे. ओके, बिकरमध्ये सपोज घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करणार आहे, वॉटर बाथ सगळ्यांनी बघितला आहे, आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये भेटेल. ठीक आहे. वॉटर बाथ त्याच्यामध्ये काय करणार, हिटिंग करणार. काय करायला लावलं त्यांनी, हिटिंग करायला लावले. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय ॲड केलं आहे बघा, 1.5 ग्रॅम ऑफ द केमिनोफोर यूज केला आहे तुम्ही. ठीक आहे. आणि वॉटर किती टाकलं आहे आपण, डिस्टिल वॉटर टाकलेलं आहे. ठीक आहे. किती, 50 ml पर्यंत आपण काय केलं आहे, डिस्टिल वॉटर ॲड केलेलं आहे. हो की नाही. त्यामध्ये काय होणार तुमचं, केमिनोफोर इथं काय घेतलं तुम्ही, 50 ml ऑफ द डिस्टिल वॉटर आणि हीट काय केली, हीट दिलेली वॉटर बाथला. आणि ॲड काय केलं तुम्ही, 6 ml ऑफ 95% ऑफ द इथेनॉल. ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. ओके. आणि नेक्स्ट कंडिशनला तुम्ही काय करतायत, मग ॲडिशन केल्यानंतर काय करणार आहेत, कूल करणार, डायल्यूट अप टू द 60 ml तुम्ही कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. आणि दिस प्रोसिजर आर सेम टू द क्लोराईडसाठी असणार आहे. हीच प्रोसिजर तुम्ही काय करणार आहे, केमिनोफोरची क्लोराईडसाठी पण यूज करू. ही सल्फेटसाठी यूज करू, तीच तुम्ही काय करणार आहे, क्लोराईडसाठी पण यूज करणार आहे. ठीक आहे. आता फॉर सल्फेट दिस टेस्ट कसा यूज करणार आहे, आता ते सांगा बरं का, की तुम्ही जे सोल्युशन घेतलं आहे, आता जे आपलं कलर सबस्टन्स होता त्याला काय करतं, इंटरफेरन्स इन टर्बिडिटी. तुम्ही पाहिलंच की पर्पल कलर जे होतं आणि रिॲक्शन तुमची हे सेम क्लोराईडसाठी असणार आहे. हे मी इथं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे की जे कलरलेस असणार आहे, आता कलरलेसमध्ये तुम्हाला इझिली दिसणार आहे टर्बिडिटी, हो दिसेल. कलरलेस असणार आहे तर तुम्हाला काय होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इझिली दिसतील टर्बिडिटी कुठल्या याची येते. ठीक आहे ना. म्हणजेच काय की MnO2 फॉलो इन द फर्दर प्रोसिजर लिमिट फॉर द सल्फेटसाठी तुम्ही ते यूज केली. फक्त एवढंच सांगायचं आहे, जर सपोज कुठला तरी कलर सबस्टन्स आला आहे तर तुम्हाला ही प्रोसिजर मॉडिफाईड लिमिटेडची प्रोसिजर सगळ्यात इम्पॉर्टंट ठरणार आहे. ओके नाही. तुम्हाला जर इथपर्यंत काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाला फॉलो करा, इंस्टा ID शीतल गिरा असे. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.